तर नमस्कार मंडळी, मी डीजे स्वागत करतो तुमचा माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये। तर काल आमचा मुंबईत नाटक झाला आणि आजचा दिवस आमच्याकडे रिकामा होतो। तर तेली सरांच्या प्रोडक्टिव्ह प्लॅननुसार आज आम्ही चाललो नेहरू तारांगणला। सगळेजण स्टॉपवर उभे होतो बसची वाट बघत, पण तेली सरांच्या मनात विचार होतो की तिकटीचे पैसे कोण देतला। आणि तेवढ्यात आमचो देवगडचो कोकणी माणूस आमका मुंबईत गावलो, तो म्हणजे भाऊ। तेली सरांनी भाऊक थांबवल्याने आणि विचारल्याने हैसून नेहरू तारांगणला जाऊ खयची एसटी येता। लगेच भाऊ म्हणालो देवगडच्या संजय राऊत 205 नंबरची एसटी घेऊन येतले, त्या एसटीने जावा। मित्रांनो, मनार नको घेऊ, मस्करीचा विषय होतो। त्यानंतर आमची बस इली आणि बसमध्ये चढासाठी सगळे पटापट धावाक लागले। बसमध्ये चढल्या चढल्या दादा नादे आपली सीट अडवून घेतल्या आणि ह्या दोघांचा गाता भलता सुरू होता। फायनली तेली सरांनी मनात घेतल्याने आणि आमची सगळ्यांची तिकिटा काढलेली। पर इसके पीछे कहाणी आहे। त्यानंतर आमचा स्टॉप इला। बसमध्ये चढताना भसाभसा चढलेले, उतरताना मात्र नीट आणि शिस्तीत उतरत होते। ह्या परिवर्तन बघून माकाच काय समजत नव्हतं। फायनली आम्ही नेहरू तारांगणला पोहोचलो। कॅमेरा जवळ येताच पोरांनी शायनिंग मारू घेतल्याने ह्यो कॉन्फिडन्स यांच्यात खाय नाही आता काय माहिती। तेली सरांनी पुढे जाऊन एंट्रीची तिकिटा काढलेली। आमचा गोंधळ बघता सिक्युरिटी काका धावत दिल्याने आमच्यावर ओरडाक लागले, पण त्यांना काय माहिती होतं आमचे पोरका घेऊन राहणार ना। थंय गेल्या गेल्या बाहेर दिसला माका ह्या अंतराळ्यान। ह्या अंतराळ्याने बघताच विराज माका विचारता, ह्या आमका देवगडात पोचवीत काय? नादान बालक। ह्या सगळा झाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केलं। आतमधला सगळा बघून आमका सगळ्यांका भारीच वाटला। नशिबातल्या मंगळाचं तर माका काय माहित नाही, पण प्रत्यक्ष मंगळाची जमीन मी एवढ्या जवळसून पहिल्यांदा बघलोय। भिंतीवरचा सगळा बघून माका तर काय समजत नाही होता, पण तेली सर म्हणाले कशाक टेन्शन घेतं, मी आहे ना, मी तुका सगळा समजावून सांगते। सगळा बघून झाला आणि आम्ही एंट्री केला, ती म्हणजे स्काय थिएटर मध्ये। हय पण सगळ्यात आधी देवगडकर। चंद्रावर गेलेलो माणूस दादाच्या अंगावर पडलो, पण दादा काय तो झपत नाही होतो। हय मुंबईत उभे राहून आम्ही सगळा देवगड फिरानेला। आम्ही सगळेजण हैसर असल्यामुळे देवगड कॉलेज सुना सुना पडलेला आमका दिसला। शिपाई काका आयडी कार्ड नाही म्हणून कोणाक तरी गेट वरनं आतमध्ये एंट्री देत नव्हते, ती पण दिसली। नुपूर मात्र लयच खुश होता। माका म्हणता माका चंद्रावर जाऊचा, लवकर हय। ह्या सगळा बघून खराच खूप भारी वाटला। म्हटला तुमका पण दाखवूया, तुम्ही पण कधीतरी वेळ काढून यावा आणि बघा, खराच खूप भारी आहे सगळा, खूप माहिती पण गावता। आणि आम्ही सगळे हय येऊचा मेन कारण म्हणजे हय होणारो स्काय शो। माफ करा मंडळी, मी सगळा तुमका आतमधला दाखवू शकत नाही, कारण शो चालू असताना रेकॉर्डिंग करूक मनाई होती। पण आतमधला सगळा बघून रिअल वाटत होता। शो संपलो आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासात। पुढे गेल्यानंतर मुकेश अंबानी भाऊंचा घर लागला। अंबानी म्हणाले, यावा तुमचीच वाट बघत होतोय, चाय पाणी करून जावा। चला तर मंडळी, आज पुरता इतकाच। भेटाया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्यावा।